रात्रीचं जेवण ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं त्यांना सांगितलं बऱ्याच वेळा उपाशी बसू नका. तर जेवण बघा घरगुती गावठी पद्धत म्हणा कशी म्हणा तर दाखवा. हा, एक वाटकं म्हणा तुम्ही काय ज्याला काय म्हणताय ते अंदाजे 1 ग्लास दूध आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घेतलंय. ठीक आहे. आणि मी काय सांगितलं भाकरी घ्यायची आहे. भाकरीमध्ये कार्ब मिळालं, फायबर मिळालं. ठीक आहे. ह्याच्या दुधातून आपल्याला फॅट कॅलरीज कमी कॅलरीज नाही. ह्याच्यात साखर घ्यायची नाही. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी साखर घ्यायची नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये तूप पण थोडंसं घेतलंय मी. तुम्ही तूप घेऊ नका ज्यांना वेट लॉस करायचं त्यांनी. याच्यामध्ये मस्तपैकी कुस्करून खायला सांगितलंय. ठीक आहे. कुस्करून खायला सांगितलंय. ह्यानं काहीही वजन वाढत नाही. दिवसभरात तुम्ही किती कॅलरीज खाता त्या कॅलरीजवरती अवलंबून असतं. तसंच मी जवसाची चटणी पण घेतल्या. चटणीत तेल घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही घरचं पोट भरून खावा. मी 1.5 भाकरी घेतल्या, आणखी लागली तर अर्धी भाकरी घेईन. प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे खावा. फक्त उपाशी बसू नका. कुस्करून मस्तपैकी दूध भाकरी खायला चालू करा. काय होत नाही, वजन वाढत नाही. कुठलेही प्रोडक्ट खात बसू नका. हेच फायबर कॅलरीज आणि प्रोटीन सगळं इथं मिळतंय. फक्त ते बघायला आपल्याला कोणी सांगत नाही, शिकवत नाही. कमी कॅलरीजमध्ये आपल्याला सगळा आहार मिळतोय. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही जेवा, खावा, वजन कमी करा, घरचंच खावा, पोटभर खावा. फक्त उपाशी बसू नका. हालचालीला मात्र कारण सांगायची नाहीत. सातत्याने हालचाली करा. कॅलरीज बर्न करायच्यात व्यायामातनं. एवढंच लक्षात ठेवा. 100% रिझल्ट येतोय. मी खातो आता बास करतो.